काही दिवसात चांगले कोणाला काय ऑपरेशन असेल तर बघूया त्याला तरी चालेल बोललोय म्हणजे 15 मिनिटं ऐका आणि सगळ्या सुद्धा बोललोय ते सगळीकडे जाईल सगळीकडे थोडं थोडं जाईल या गोष्टी घटक बऱ्याच जणांना तरी बोलावं बोलायचं नाही बरं का सगळ्यात सुरू व्हायच्या अगोदर मी सांगतो आपले ग्रामसभेला आहे ना जे विषय तेच विषय आपल्याला चर्चेला घ्या वेगवेगळ्या विषयावर आपल्याला काही आजच्या ग्रामसभेत नाही घ्या विकास शब्द घेऊन जे त्यांनी जे नोटीसवर जे विषय लावलेत ना तो ग्रामसभाची विषय झाले ना पण आता ते विषय व्यतिरिक्त आपल्याला नाही घेता येत. विकासाकडे गवत राहील विकासाकडे तुम्हाला पहिलेच त्यावेळेस टाकायला पाहिजे होते त्यांनी विकासाकडे त्या नोटीसवर टाकायला पाहिजे त्यांनी. विकासाकडे नोटीस नाही तो विषय आहे ना असं पहिल्याच आर्थिक याच्यात घ्यावा लागतो ग्रामसभेत. लावलेली मग तुमचं असं म्हणणं आहे का ज्या विषय पत्रिकेवर जे विषय आहेत ना त्याच विषयावर चर्चा होईल आज. पहिल्या आर्थिक वर्षातली ही सभा आहे हा. ते मंजूर तुम्हाला नाही बरं. आर्थिक वर्ष 2026-27 ची सभा आहे हा हा त्यातली पहिली ग्रामसभा आहे. आहे मग पहिली ग्रामसभा आहे पहिले काय जे अजिंठा आहे ना अजिंठा अजेंडा पॉईंट म्हणतात सर पहिली पण त्या अजेंडा पॉईंट अजेंडा पॉईंट नोटीस नाही घ्यावा सर ठीक आहे सांगा तुम्ही, बोला. विकासाकडे आता मी जे बोलतोय ना कॉमन हा, बोला. भ्रष्टाचार हा विषय का कोणा एकासाठी नाही आणि कोणा पाठीपत्र वाद नाही भ्रष्टाचार आपल्याला त्रास होणारी गोष्ट काय आहे आता तुम्ही मोठे गावासाठी पेपर फोडायला नीट परीक्षा डॉक्टर नीट परीक्षा 720 मार्काची तो पेपर फोडला 7-8 लाख रुपयाला पेपर सगळ्या व्हॉट्सअपवर फिरला आणि तिथंच डॉक्टर जर का झाले विकत घेतलेले पेपर विकत घेऊन तुम्ही आता उद्या परवा किडनी झाली काय झाली आपण नामांकित डॉक्टरला जातो समजा कड्यात नगरचं समजा का तुम्हाला आवडतं हॉस्पिटल घ्या कोणते कोण काय असतील पण तिथं पण शिकाव डॉक्टर असतात राखणी ड्युटीला आपण आपली बॉडी देतो त्यांना बरोबर समजा आपल्याला काय ऑपरेशन झालं आपण बेशुद्ध आहे आजारी पडलो तिथं ऍडमिट झालं बेशुद्ध रात्रीचं डॉक्टर आले पैसे घेऊन रात्री तुम्हाला लगेच मारतो आपण पूर्ण बॉडी त्याला समर्पित केली ना भ्रष्टाचार म्हणजे इथपर्यंत जाणार आहे तुमच्या नसापर्यंत जाणार आहे. आता माग खोकल्याचे औषध आले होते बऱ्याचशा कंपन्या बघा खोकल्याचे जे औषध आहे त्या कंपन्याने थोडं फ्रॉड केले बरेचसे लेकरं मेले भ्रष्टाचार आणि नीतिमत्ता जिथे ढासळेल ना ते आपल्या पण डायरेक्ट आपल्या घरापर्यंत हल्ला होणार आहे फक्त थोडासा वेळ लागेल आज ना उद्या होणार आहे. म्हणजे जे प्रामाणिकपणा कॉम्प्रोमाइज झाला की गोष्टी वाईट वेगळे वळणार जाते आणि जे लोक आता सध्या आमच्या बरोबर तलाठी 2019 ची भरती झाली यात बरेचसे लोक असे पद 25-25 लाख देऊन शिक्षक भरती बघा तुम्ही एवढा पैसे देऊन लोक ज्यावेळेस येतील पदावर नक्कीच काय होणार नाही हे तर त्याला प्रशासकीय लोकांकडनं म्हणजे गावातले काम होते ना त्याचा एक लक्ष आहे तर गावात जे काम जे प्रशासकीय व्यवहार आहे किंवा जे काम योजना येतात त्याच्यात सगळ्यात लय प्रमाणात फ्रॉड आहे. आपण याच्यावर काही गोष्टी मांडल्या ते जल जीवन मिशनचं एक मांडलं होतं आपण पैसे त्याच्या आपल्याकडे अधिकृत आकडे आले नाहीत आपण ती केस पुढे वाढली पण नाही किती पैसे पेमेंट होतात तरी आमच्या गावाला पाणी तो एक विषय होता
त्याच्यानंतर बाकी आता पैसे या गोष्टी आम्ही करून काढले सगळे अधिकृत पेपर आहेत माझ्याकडे. याच्यामध्ये एकही गोष्ट तुम्हाला खोटी भेटणार नाही. माझ्याकडे पेपर आहेत वेबसाईटवरून काढलेले. जो सरांनाच डाटा अपलोड करायला लागतो, ग्रामसेवकांनाच करायला लागतो. ही जरा वेगळी पद्धत आहे. ही आवाज वगैरे करतो ग्रामसेवकच करावं लागेल. स्टँडर्ड ऑपरेटिंग लागतो. तर गावाबाबत आपण बघितलं, गावाचं बेसिक जे कर्तव्य वगैरे जे आहे ग्रामपंचायतचे ते थोडे वास्तवांचे झालेत का कामं तुम्हीच बघा. कुणाला व्यक्तिशय विरोध तर नाही बरं याच्यात, आणि राष्ट्राला आपल्याला बिलकुल इंटरेस्ट नाही. हेच लोक राहावं, आपल्याला हेच ज्याला करायचं तरी करावं. फक्त थोडीशी जागरूकता, असं वाटतं की प्रश्न कोणाला तरी विचारले पाहिजे, एवढंच आहे फक्त. आणि थोडे कामं झाले पाहिजेत, खाली ग्राउंड लेवल पर्यंत गोष्टी आल्या पाहिजेत आपल्यापर्यंत. आता ग्रामपंचायतीचे कर्तव्य जे आहेत ना, आधी आपला ग्रामपंचायत आधी 1959 त्यातले तुम्ही कामाला येत आपण मुद्दे मांडूनही झाले नाही. तुमच्या पहिलं आता आम्ही मागच्या ग्रामसभेत येत होतो तरी सार्वजनिक शौचालय असावं ते तुमच्या कलम 45 जे आहे एक ग्रामसभा त्याच्यामध्ये सार्वजनिक शौचालय गावामध्ये असावं. आहे का थोडं सांगा. आता हे म्हणतील असं झालं तसं झालं. किती पैसे झाले सर 10 वर्षाचं रेकॉर्ड होतं, किती पैसे आले, किती पैसे होऊ शकते गावात ग्रामपंचायत रेकॉर्ड आकडे सांगतो. तरी आपण सार्वजनिक शौचालय नाही जेव्हा ते काम सांगतो मी काय काय करायला पाहिजे ग्रामपंचायत. सुस्थितीत ठेवायला पाहिजे, तांदूळ सुस्थितीत ठेवायला पाहिजे, चांगल्या त्याची साफसफाई कर्मचारी पाहायला पाहिजे, गावात दिवाबत्ती व्यवस्थित पाहिजे, रस्ते बिस्ते जे तुमच्याकडून डिमांड येतात विकास आराखडा आता जे गोष्टी सांगू ते सगळा आराखडा घेऊन त्याच्यावर कामं केले गेले पाहिजे. पुढे 1 वर्ष हे पहिल्या ग्रामसभेचे कामं घेतले जाते. त्यानंतर गावामध्ये ग्राउंड वगैरे बांधू शकते निधीतून, कोणत्या निधीतून काय ते नंतर सांगतो. शाळांकरता आपण खर्च करू शकतो, सार्वजनिक आरोग्यासाठी थोडेफार पैसे तिकडे सरकार दवाखान्याला करू शकतो. हे गावाची कामं झाली. आता याच्यात 2 मुद्दे सर आम्ही इथे मागच्या वेळेस खूप मांडले. आता ज्या जे जीवन वगैरे भरपूर पैसे श्रीमंत झाले पाणी यांचे आरोग्याचे बिल काढलेत करतो. हा एक आहे. जल जीवन सोडून द्या सर, आरो प्लांटचे जे बिल उचललेत ना ते याच्यात बिल आहेत आणि ते आरो प्लांट आमचं बंद आहे. 2दा ग्रामसभेत मानून झाले ते काय आणखी चालू आहे. गावाला पाणी विकत आहे. बरं पाणी गावाला स्वच्छ पेयजल हे तर तुमचं बंदीत जो निधी असतो 15 विकताला बंदीत अबंदित निधी आहे त्यातला 50% म्हणजे 50% खर्च 30 लाख जवळपास येतो. त्यातला 50% तुम्ही स्वच्छता आणि पाण्यावरती खर्च करू शकता. 15 लाख रुपये पाण्यामध्ये आपल्याला खर्च करावा लागतो. कधी आपल्या गावाला प्यायला पाणी नाही. 2दा ग्रामसभेत मानून झाले. याच्यानंतर आम्ही काय करायला पाहिजे आता ही पूर्ण प्रक्रिया तुम्ही करावं. आणि पाण्याचा विषय झाला त्याच्यानंतर त्या शौचालयाचा आम्ही मांडतो होता त्याच्यावर काहीच नाही केलं. शौचालय नाही काहीच नाही. ते मॅडमच ग्रामसभेत यायला त्या नाही काय पुढं काय सुट्ट्या काय असं मला कळलं. बरं ही उदासीनता आहे का ही बघा तुम्ही ठरवा ही उदासीनता आहे का. ते 2 मुद्दे आमचे होते जे आम्ही मांडले. दुसरा एक आहे की बायोमेट्रिक बसवायला पाहिजे कर्मचाऱ्यांना किंवा आम्ही एक पत्र पण टाकलं होतं की तुम्ही समजा गावसभेत किंवा तलाठी असो म्हणजे वायरमॅन जे कोण आहेत आमच्या गावासाठी गावाला कर्मचारी ग्रामसभेत घेतलं होतं की त्यांनी शेड्यूल द्यावं. त्यांना कधी यायचं काय द्यायचं गावानुसार तुमचे 5 गाव आहेत 5 दिवशी 10 गाव आहेत 10 दिवशी तुम्ही सांगा मी ह्या दिवशी उपस्थित त्या दिवशी यावं. आणि बायोमेट्रिक साठी एक ठराव केल्यासाठी मुदत दिला होता त्याच्यावर एक उलटीच कारवाई झाली की बायोमेट्रिक कारवाई झाली. ग्रामपंचायत निधीचं सांगतो हे तुम्हाला मी वाटलं तर ग्रुपवर पण टाकून देईल किती त्यांच्या बंद तरी आता मागल्या 10 वर्षात मी थोडे कमीच वाटतो. एक ग्रुपवर पण टाकलं होतं आपल्या मागच्या ज्या वर्षात ते फक्त 95,000 खर्च झाले बाकी पैसे तिथेच येतात. ते कॅरी फॉरवर्ड होत सगळ्यांनी कॅरी फॉरवर्ड समजा 21 मार्चला लॅप्स नाही होत जात नाही पडलेला निधी फक्त मागच्या आपल्या गाड्यामुळे गावच्या तर फक्त 95,000 तुम्ही खर्च करता बाकी सगळे पैसे तिथे तसंच पडलेले. कारण की काहीच नाही तुमचं पाणी बिनी काय तुम्ही किती ओरडा काहीच होणार नाही. कारण की सेटल कुठं व्हायला काही गोष्टी जे काय आहे संगणमत व्हायला पाहिजे. आणि त्याच्या वैयक्तिक इच्छा आहे तुम्ही बसून ठरवा ना या गोष्टी मागे लावा आहे ना. आम्ही तुम्ही करावं त्यावेळेस पाणी बिल. बरं आता याच्या मागच्या ज्या गोष्टी येतात 25-26 म्हणजे 31 मार्च 2026 ला आता जो आहे सध्या थोडी जुनी प्रिंट आहे 20 लाख आता सध्या 50 लाख माझ्याकडे जी प्रिंट आहे त्याची दाखवते सध्या 23-24 चा काय आकडा आहे तो आपण करू. मागच्या वर्षी 31 मार्च 2025 पर्यंत 47 लाख आले होते. त्यातला खर्च झाला 19,000 रुपये 29 लाख रुपये खर्च झाले. कुठं झाले ते बघा हे सगळे बिल आहेत. अगदी पाहिजे तर तुम्ही कोणतं बिल उचलले अशी बिल आहेत ना
पूर्ण हे 28-29 लाख रुपये आपण बिल मोजून कॅल्क्युलेटर 1 रुपया जोडून दिला. पैसे तर खर्च झाले, पैसे खर्च व्यवस्थित होत आहेत, पण खाली तुम्हाला काहीच भेटत नाही. मागच्या त्या वर्षामध्ये 2023-24 मध्ये 28 लाख रुपये खर्च झाले होते. 22-23 मध्ये 26,88,89 रुपये. म्हणजे अशीच आकडे येते ग्रामपंचायत सांगतोय मी फक्त. 21-22 मध्ये 12,43,40,000. त्याच्या मागे 20-21 मध्ये 25,38,000. म्हणजे पूर्ण 10 वर्ष असेच आकडे येतात. हे आता थोडं शॉर्ट बोलतो. त्यानंतर आता मला हे सांगायचंय तर मी चुकलं नाही, correct करा. म्हणजे आपल्या ग्रामपंचायत येणारे निधी बरं का सर. आता आम्ही निधी सर्च केला, आम्ही चुकीच्या 3-4 प्रकारचे पैसे येतात गावात. शिवाजी महाराजांच्या काळापासून जनता राजे ज्यावेळेस होते त्यावेळेस कर जो होता ना, कर प्रणाली शेतकऱ्याकडे महसूल केला जायचा. तुमचा 3रा टप्पा 10 पद्धती, 3रे द्या, 4 पद्धती असा 4था वगैरे, एकाच 10, एकाच 3 असं ग्रोथ करत. आता कसं झालं, आपल्याला वाटतं घेऊ पैसा माझा नाही, तो पैसा तुमचाच आहे. कसा, तुम्ही गाडी घेतली, गाडीवर तुम्ही गाडीला रोड टॅक्स देता, तुम्ही कोलगेट घेता, टूथब्रश घेता, जीएसटी असतं. प्रत्येक गोष्टी तुम्ही साधं मोबाईलचं रिचार्ज केलं तर जीएसटी, कुठल्याही गोष्टी जीएसटी. पैसा तुमचाच आहे, फक्त आपला कमी प्रमाणात जातो कारण की आपण कमी उत्पन्नवाले गरीब लोक आहेत. मोठ्या मोठ्या इंजिनियरला 30% स्लॅब आहे, 25% स्लॅब आहे, त्याला 1 करोड टाकायचं 25 लाख वर्षाला काढतो. हा पैसा साधारण मला जे आम्ही सरकारी कर्मचारी राहिलो त्या काळात तुमच्याच पैसे आम्ही जगतो. जे आमचं घरदार चालतं सरकार काय करून करत नाही, किंवा फडणवीस करून काय स्वतःच्या पॉकेटमधून पैसे टाकत नाही. उलट ते खाऊन पिऊन आपल्याला जे उरत ते 1 कोटी ते 10 लाख आपल्याला भेटेल असा विषय. पण ते ठीक आहे, ते प्रशासनाचा विषय झाला. तर हा जो पैसा येतोय तर आपल्या ग्रामपंचायत येणाऱ्या कोणत्या प्रकारे पैसा येतो. एक असतं इथं ग्राम निधी जो लोकल केला जातो, जो आपण टॅक्स फीस भरतो. तुम्ही साधा घरपट्टी, पाणीपट्टी आहे, ते आपल्याकडे वसुली खूप कमी आहे आणि वसुली द्यावं तरी का सर आम्ही, कारण की आम्हाला काहीच नाही. पाणी हे नाही, टाकी आमची सोडून गेलेली टाकीची लाईफ संपली, त्या टाकीतलं पाणी योजना बघता बोलवलं त्याच्या पाईपलाईन 1-1.5 करोडचं जेवण नव्हतं. त्याची डिटेल मी तुम्हाला देईल. बाकी शौचालय नाही, बाकी किती वस्तू नाही आमच्याकडे, कारण ग्राउंडला काहीच नाही. त्यामुळे प्रत्येकाला 5 ग्राउंड दिले त्याला 3-4 हजार रुपये टॅक्स जातात. तिथे अगदी नगरमध्ये पण 3-4 हजार रुपये टॅक्स देणारे लोक आहेत गावामध्ये. तिथे 4-5 स्कीम आहेत त्यांच्याकडे. पाणी आहे द्यायचं, मिरची कांड, पिठाची गिरणी सगळं फुकट आहे. 5-6 गोष्टी त्यांनी फुकट केल्या. सोबत बेसिक लागते ना आपल्याला, ते सगळं फुकट आहे. 3,000 रुपये वर्षाला जाते. त्यामुळे त्यांनी द्यावा, आपण का द्यावा, आपल्याकडे नाहीच काही. हा एक मुद्दा. एक पैसा येतो तो ग्राम निधी, तो आपण टॅक्स मध्ये देतो. पाणीपट्टी बाकी हा एक जरा दुसरा येतोय 15-20 वगैरे, जो आता मी हे वाचून टाकले हे आकडे त्या आयोगामध्ये देतात. 15-20 बाकी सगळे थोडे बातमी देतात. त्या सगळ्याची बिल त्याच्यात असते गोळाबेरी किती आले ग्रामपंचायत. त्याच्यानंतर आणखी कामाचे दुसरे होतात नरेगा मधून होतात. मनरेगा मधून भरपूर कामं येतात, त्याचे पण आहेत माझ्याकडे किती काम आले त्या. मनरेगा मधून जवळपास 30-35 लाखाचं काम येतं. हे आपल्याला 20-25 लाखाचे 15-20 आणि मनरेगामधून पण 30 आहे. वैयक्तिक वगैरे पकडलं तर लांब येतं मनरेगा, पण वैयक्तिक काम वैयक्तिक नाही करायचं, जे आहे ते सार्वजनिक गोष्ट करायचं. ते एक झालं. त्याच्यानंतर मोठे आमदार फंड, खासदार फंड, जसं जल जीवन मिशन वगैरे डायरेक्ट राज्य किंवा केंद्र पुरस्कृत केंद्राकडून किंवा राज्याकडून डायरेक्ट ते एवढ्या भागात पैसा येतो. तर ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. ग्राम हे ज्यांचं सरांकडचे येतो ग्रामपंचायत तो डायरेक्ट याच्यावर असतो. ही ग्रामसभा किंवा पंचायत यावर आहे, तुम्हाला आता लावून माहिती. पहिले काय माहित होतं, आता आपली बोलून काय फक्त याला सरकार काहीच करत नाही. सरकार भरपूर करत आहे ना. 25 लाख रुपये आपल्याला ग्रामपंचायत देईल. 25-30 लाख रुपये तुमचे 5 रस्ते हे ते दिलं, त्याच्यापेक्षा जास्त आहे. 50-60 लाख रुपये ते एक रस्ते येतं, ते एक झालं. त्याच्यानंतर तुमच्या जल जीवन वगैरे दिली कुठे म्हणजे वार्षिक जर का तुम्हाला 1 कोटी रुपये येतात, 3,000 रुपये 3,000 लोकसंख्येच्या गावाला 3,000 4,500 तर भरपूर पैसा येतो. फक्त आपलं मॉनिटरिंग नाही, पैसा येतोय आणि चाललाय, आपल्याला पाणी पण नाही, रस्ता पण नाही, काहीच नाही. तर हा विषय, तर हे फक्त आमचं काय फक्त जल जीवन टार्गेट करावं किंवा एखादा रस्ता टार्गेट करावा असं नाही. जे पण तुम्ही सापडेल, आम्ही पण चुकीचं होतो पण आता जसं जसं कळत तसं मला वाटतं आपण त्याग करायला पाहिजे. कारण की मी सध्या तुम्हाला एका ठिकाणी चालू आहे. आणखी काय बदललं नाही. आपलं गाव सोबत नाही, आपल्याकडे ऊस दिसेल, आपलं पॉकेट होती की आपलं घर दिवाळीचं बाजार वाटत आहे. आणखी मग बाहेर ठिकाणी दिवाळी दिलं जाते. आता माझं जे पहिलं लोकांनी 20,000 रुपये फी भरली, 6,000 ऍडमिशन नाही घेतलं, ती पण नाही दिली. कारण पैसे नाही पुढे भरायला. ही अवस्था आणखी पण लोक आम्ही 6,000 रुपये डिग्री वेळ झाली, 6,000 रुपयाने काम करतात. शिक्षणाची ही अवस्था आहे. आणि उद्या की आपल्या लेकरा बाळांच्या व्हायला काही जास्त वेळ लागणार नाही. काही दुकानात असता लेफ्ट राईट आहे. त्यामुळे ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपण लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं. तर बाकी गोष्टी झाल्याच बोलून आता याचे आलेले असते ना, मला मग थोडं तुम्ही सांगायचं आता कोणते काम चालू आहे माझ्याकडे काय आता कोणती चालू आहे मस्त जे चालू आहे. हा सांगा. बेरड वस्ती पार्क, बारामती हायवे ते बेरड वस्ती पार्क आहे.
दोन्हींचे आता मस्त ते गोष्टी काम चालू काम पण चालू केले त्यानंतर माऊली मंदिर असतात तर तिथे गोष्टी माऊली मंदिर स्थापित केले त्यानंतर एक सर्व दिवस तिथे काढून असते तो पण रस्ता केलेला आहे. त्याच्यानंतर एक सर्व दिवस तिथे आवट्या मागून रस्ता होता तो पण रस्ता केलेला आहे. त्यानंतर नेमगावचा मध्ये टाकले रस्ता तो केला रस्ते आपल्या ह्याच्यामध्ये गेले कशामध्ये जे रस्ता केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ते रस्ते पूर्ण केलेले त्याच्यानंतर परत ते मुकन वस्ती ते फसवली वस्ती टाकले रस्ता ते मुकन वस्ती त्याच्यानंतर मेघडे वस्ती रस्ता हा पण रस्त्याचं काम झालेलं आहे. जनरली साधारण 2 ते 3 पडलाय का पाटील वस्ती हो ते पण केलं तो पण रस्ता आहे त्याची परिस्थिती काय आहे फक्त त्याच्यात एक म्हणजे सगळ्यांनी ऐका ना एक सजेशन की तो रस्ता सगळ्यांसाठी होणार आहे तलावातील लोकांचे फार हाल होते त्याच्यात सगळ्यांचेच माणसं आहेत तिथं नाही का त्या रस्त्यासाठी थोडीशी जागा आखली पडली त्या जागेसाठी सगळ्यांनी असं सामाजिक काम सगळं हातात पुढे घेतात ना त्या रस्त्याला सगळेच पुढे यावा आणि तो पण रस्ता क्लिअर करून जावा एकही रुपया फोकस गेलेला नाही पूर्ण रस्ते होणार आहेत आणि चालू आहे झालेली पण त्याची पुढे चेकिंग पण करावं नाही हे आम्ही तुम्हाला आम्ही मांडलो की सर मनरेगा वगैरे सगळे आम्ही थोडे पारदर्शक आहोत याची इस्टिमेट वगैरे आपण सगळे किती पैसे पाहिजे माझ्याकडे आकडे आणि दाब पण काय काय व्हायला असं नाही सार्वजनिक कामाचं या काही ते काम केलंय म्हणजे कामच नाही केलं आणि त्याचं बिल नाही असं पण नाही नाही आमच्या आता आम्ही तर लई नव्हे मतच नाही तो गावातल्या लहान मुलांनी पण मला विचारलं हे काय चालू आहे म्हणून त्याला पण उत्तर नाही काय काहीच विषय नाही फक्त म्हणजे कसं आहे आता एवढे कामं चालू आहेत आपल्याला माहिती असायला पाहिजे सगळ्यांना आता मी ते सांगितलं ना आम्हाला तेच मी करायचं थोडं फक्त विस्तृत सांगतो किती पैसे सध्या फंडिंग कसं नेमगावच्या मजबूतीकरण ते टाकले असतात इथून पुढं इथून मजबूतीकरण टाकले रस्त्यापर्यंत झालंय का त्याचे 1,81,000 रुपये उचलले गेले झाला असं जुनं काम त्याच्यानंतर टाकळी रस्ता सर्व व्यवस्थित एक काटवान असते त्याची 54,000 रुपये 10 लाख रुपयाचं आवाज काम आहे टाकळी रस्ता ते मधून रस्ता आहे सर्व रस्ता ते 10 लाखाचं काम आहे हा हा पेमेंट नाही, पण तो होईल का मला हे आणायचं त्याची पेमेंट तो मुद्दा ग्रामसभेत सुद्धा घ्या अजून एक गोष्ट घडली त्या रस्त्यावर त्या रस्त्याची मत काढले मग काढल्याच्या नंतर रस्ता चालू केले म्हणजे त्या लोकांनी हातात घेतला कुठला कुठला रस्त्यात तर ते डोकं घालीत नाही कारण ते सगळ्यांसाठी गरज होती भानगड काय झाली माहिती का त्या रस्त्यावरती एजन्सीने संबंधित एजन्सीने परस्पर बिल उचलले म्हणजे त्या लोकांना मनरेगाचं काम होतं एक ग्रामपंचायत जसं ऍग्रिकल्चर कृषी वगैरे जे होतं एक ग्रामपंचायत मला लावू दे ग्रामपंचायत काय सर्टिफिकेट जातं का जे असते ना तहसील लेवलवरचे जे काम आहेत ना डायरेक्ट त्यांना पेमेंट खात्यावर टाकते पैसे ग्रामपंचायत काही मग ते आपण काम समजतो आडवा काय करायचं तो विषय ना का घ्यायचा पैसे त्यालाच त्याची गरज आहे त्याचे पैसे संबंधित काही न करता पैसे परस्पर उचल ते आता त्याच्यामुळे वाचतो येतो बरं का आता मला गेलेले माहित नाही तू मला की नाही आता आम्हाला असतील माहित पण तुम्ही पण गावाला बघा चालेल नाही सगळे काय आता मी बोललो होतो तो मजबूतीकरण टाकली नसता हे होता तो जवळपास 3 लाख अकुशल आणि कुशल मध्ये असतं ना अकुशल मध्ये 3 लाख आणि बाकी किती आहे बघा काय करायचं बघू इथे व्यवस्थित बुकर व्यवस्थित असतात हे नर्मदे व्यवस्थित गोम करते आवाज
निरनिराळ्या वस्तू ते जर रस्ता ते आपले वस्तूवर करता येते त्यांचे मस्तचं काम आजच चालू होतं ते पण काम त्यांनी जेवढं आणले ना ते मी सगळं पेमेंट झालेलं चांगलं सगळ्याचं पेमेंट चाललं त्याला परंतु ठीक आहे मागा पुढे होते पण होत नाही ना आता टाकळी रोड सर्व व्यवस्थित 1,30,000 पेमेंट झालंय त्याचं बरं का. एक मिनिट पेमेंट आहे का थोडं आणि रोड झालाय का नाही तुम्ही सगळे गावाला टाकळी रोड ते सर्व व्यवस्थित 10 किलोमीटरचा मार्ग 2 त्याचं पेमेंट झालंय त्याचं निघलंच नाही वाटतं त्याचं निघलं नाही मग हे दुसरं आहे स्मशानभूमीमध्ये पेवर ब्लॉक बसवले ते कुशल दलासाठी ते दाखल झालेलं नाही त्याच्यावर क्रमासाठी जास्त ते पण 42,000 रुपये पेड झाले गेलेत पैसे ते पण काम मार्ग काढतात. त्याच्यानंतर पॉवर असते 1 किलोमीटर त्याच्यावर ते आता 25,000 रुपये पडले 25,500 रुपये फक्त मुरुम टाकायचं काम झालं त्याचे पूर्ण काम झाले. पूर्ण रकमावर आहे आता जे पेमेंट काढलं ते सांगतो मी आतापर्यंत पेमेंट पडले बारामती हायवे टू बिअर्ड वस्ती पार्ट 1 आणि पार्ट 2 1 किलोमीटर ते रस्ते आहे. पुण्याची कामं केली. जुने रस्ते ते कामं लगेच मारून टाकतात. एक महिन्याच्या पूर्ण काम. सगळं व्यवस्थित आवते मला हे साहेबाच्या बाबातून नाही नाही दोन आहे. दोन आहे. हे पण जी सर्व आपल्या माहितलं. तुमचं वाटतं हा हे म्हणजे टाकली रस्ता तो केलता ना. झालंय का पण 40 लाख रुपये सगळ्या गावामध्ये झालंय का मी केलं आपली जागा मी केलं गाडी व्यवस्थित घेऊन व्यवस्थित मजबूती करायचं ते काम झालं मी त्याच्यावर मुरुम टाकलेलं आहे ते घरात पण गेलेलं नाही मग शेतात. नाही, गेले तर. 1,30,50,000 माझ्या वस्तीपर्यंत गेले ना काम चालूच आहे ते. पण मला हेच म्हणायचंय हे तुम्ही शोधा नाही तुम्ही का नाही शोधत आहे कोणतरी आणायचं मला काय मी म्हटलं काय तुम्ही म्हटलं की सगळं शोधत बघा आणि त्याच वेळेस ती काम होते त्याच वेळेस बघा सगळं भेट नाही सगळं तुम्हाला कामात काय काय व्हायला पाहिजे किती वेळेस मोबाईल घडी दाबपट्टी व्हायला पाहिजे सगळं भेटलं तुम्हाला 1 दिवसाचं काम मिळालं त्या आणि विचार ना विचारलं तर होईल विचारलं तर होईल आणि काही रस्ते आता लाईन चालू आहेत काम आता आणि मला वाटतं आता हिचे इस्टिमेट ना सर हे आपलं विकास काम होतं किंवा हे होतं त्याचा प्रक्रिया अशी रोड बोर्ड वगैरे लागावं आपली एमडी बांधताना बोर्ड लागावं सोयीसर फोटोग्राफी हवी इथून पुढे अपेक्षित द्यावा काही अडचण नाही. ते instrument पण खूप पैसे वाजा केले तिकडे पण 6 महिन्याच्या कामामध्ये प्रत्येक 6 महिन्याला वर्षामध्ये प्रत्येक 6 महिन्याला जेवढे विकास कामं झाले हे नोटीस बोर्डवर लावावं लागतं ग्रामपंचायत तो पण त्या याच्यात GR मध्ये याच्यात आहे अधिनियम मध्ये आहे जे विकास कामाच्या वर्गामध्ये झाले ते रस्ते बिस्तेचे फोटोग्राफी साहित्य नोटीस बोर्डवर लावले गेले पाहिजे सगळ्या गावाला हे करण्यासाठी कारण की प्रत्येकाच्या कोणतरी असे कागद घेऊन येईल काही नाही ते ग्रामपंचायतच काम करावं हे त्यांचं कामच आहे त्यांच्या अधिनियम मध्ये ग्रामपंचायतीचं कर्तव्य आहे की त्यांनी 6 महिन्यात होणारे विकास कामं इथं दाखवलं माझं तर असं मत आहे की झालेले प्रत्येक कामाचं प्रत्येकाला परत नाही झाले तसं आपण कुठे पलीकडे नाही बोलू ऐका ना झालेले प्रत्येक कामाचं आहे ना 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी या दिवशी ना लोक असं नाही, आपण हे फोटो लावून एक्झिबिशन ठेवू शकतो डायरेक्ट टेबल स्टँड लावून अशा कामं झाली म्हणून जमा खर्च वाचन करून दाखवलं पाहिजे ते वाचन काहीच होत नाही सर त्यांनी तुम्ही फक्त क्लिअर काम करा डुप्लिकेट काम दिसतं बरं सर आता पाठीमागचे काय मुद्दे होते बरं का सर आमच्या तर आता आम्ही हे मुद्दे ना ओरडून थकलो बरं का पण ते काय मार्गी लागणार ते परत तुम्ही घ्या किंवा आता तुम्हाला ते मागचे मुद्दे तर वाचणे तुमच्याकडून प्राप्तच आहे काय झालं ते समजा मागच्या ग्रामसभेत ठराव तुम्हाला वाचवलं लागतं पुढचे घेताना त्याच्यावर काय कारवाई झाली ते पण सांगावं लागतं ते तुम्ही सांगतातच तरी त्याच्या अगोदर मी तुर्तास सांगतो एक तर तुम्हाला सांगितलं मी आरो प्लांटचा त्याच्यानंतर आमचे जे जुने वरिष्ठ आहेत त्यांना एक सार्वजनिक शौचालय पाहिजे मागच्या वेळेस मुद्दा होता आपला की गावात असावं त्याच्यानंतर बायोमेट्रिक बसवलं सर की आम्ही टाकले सर अधिकारी त्या आणि आम्ही परत तुमच्या वरिष्ठांना दिलं तुमच्या गट विकास अधिकारी तलाट्याच्या तहसीलदारांना आणि जे पण आहेत आमच्या वायरमॅन वगैरे तुमचे ते सिनियर लोकांना की त्यांची आरोग्य सेवक जे असते त्यांची उपलब्धता कधी असतात त्यांच्या शेड्यूलनुसार किंवा तुमच्याकडे परमनंट चार्ज नाही पुढे कळवा किंवा त्याच्यातल्या किती दिवसात किती दिवस ते आपल्या गावात उभा राहणार याला उपस्थित एक पत्र मिळावं आम्हाला की माझ्याकडे 10 गाव आहेत मी तुमच्या दिवशी 10 तारखेला महिन्याच्या ह्या तारखेला
सगळ्यांनी द्यावा गावातल्या कर्मचाऱ्यांना. ही एक मागणी आहे सर आमची. बायोमेट्रिक तुम्ही त्याच्यात तुर्तास घ्या, त्याच्यावर होऊ शकतं का नाही फंडिंग पैसे कोण येऊ शकतात तुम्ही बघा. बायोमेट्रिक बसावं असं आमची इच्छा आहे. आणि पहिल्या ग्रामसभेमध्ये सर जे आता आहे 31 मार्च पासून 31 मे पर्यंत पहिली ग्रामसभा घ्यावाच लागतील नियमानुसार. ते त्यांच्या जे अधिनियम आहेत त्याच्यात. आणि त्या पहिल्या ग्रामसभेत आता हे जे रस्ते बिस्ते जे केलेत ना आव्हाने किंवा जे पण गावातले 15 व्यक्ती जे 25 लाखाचा हिसाब यांच्या मनरेगाचा आहे ते त्याची तुमच्या मागणीनुसार प्रायोरिटी असायला पाहिजे. बाबा हे एखादा रस्ता बसतोय का, रेकॉर्डला आहे का, तिथं आपण बजेट टाकू शकतो का, हे इथून ठरवलं गेलं पाहिजे. एखादा रस्ता आमची बाबा व्हायला लागली तुम्ही डिस्कस करणार, सरपंच सांगणार, सर सांगणार, त्याच्यानुसार तो रस्ता बसवा, तिकडे पैसे लावा. असं कुठंतरी बसून ठरवून ते कुठंतरी एवढं रस्ता रेकॉर्डला तसं व्हायला नाही पाहिजे आहे ना. जे तुमच्या करतायत ह्याच्या ही जी मासिक सभा होती याच्याला आपल्याला सगळ्या कार्य सांगायच्या ते बसू न बसू आम्हाला इथं एक हे ग्राउंड पाहिजे, जिम पाहिजे. आणि सर आम्ही पत्र पण दिलंय की आम्हाला सामान्य केलं मागलं ते दाखवा तुम्ही. त्याची कॉपी मागितली मॅडमला, त्याच्यावर 500 करायला. पण ते काय सर आम्हाला भेटत नाही. आम्हाला माहिती अधिकार टाकल्यानंतर मॅडम उतरत येत नाही. तिकडे आयुक्तांकडे जावं आम्हाला तेव्हा चॅलेंज होतं. मग तिथं जातो तिथपर्यंत खेटा होतात. इथं एवढी उदाक्षित नाही का सर. एवढ्या सिनियर लेवलला जर का काम असेल तुमच्या मॅडमची सेवा असेल 15-16 वर्ष पेमेंट असेल 80-90 एवढे जर काम असून त्यानंतर तुम्ही जर काम असं ते करून कसं का फाटकी टिकून कसं का चिडकायला जातात काहीच अर्थ नाही. मी का माझ्यासाठी औरंगाबादला जाऊ गाडी घेऊन आहे ना. मला एक माहिती पाहिजे, मी गावाचा नागरिक आहे, मला माहिती पाहिजे बुवा देण्यासारखं तुम्ही एक सोपं काम आहे. सदस्य दिला राजकीय कार्यक्रम कोणाला गेले असते माहिती भेटल. पण मी माझा माहिती झाला का तर मला भेटणार नाही. मी औरंगाबादला जायचं, माझं पेट्रोल घालायचं, खायचं नाही. माझ्या संघ बांधे करायचे, मी माझ्या वैयक्तिक लेवलला का करायचं करायला पाहिजे का मग ती गोष्ट वेगळी झाली. पण आपणही सर पारदर्शक कारभार म्हणून सांगू शकतो ना. काहीच आवड नाही तुम्हाला काय म्हणणं किंवा काय तुमच्याकडे नाही ते आमचं इंटेन्शन मॅडमकडे होतं. तर आम्ही जुन्या का माहिती होते आम्हाला काहीच आतापर्यंत भेटलं नाही. आणि 5,000 रुपयांच्या वर जे सर टेंडर प्रक्रिया होते, ही टेंडर होते जे काम होतं त्याचं एक आम्हाला विकास कामांचं पण अशी ग्रामसभेवर डिस्कस झाली पाहिजे. ते आमच्या मागल्या ग्रामसभेत पॉईंट होतात. आणि विकास आराखड्यासाठी माझे वैयक्तिक काय पॉईंट आहे ते नंतर आता सर चालू करून त्यावेळेस बोलत आहे. सर आता आमच्या गावात चोऱ्या झाल्या सर. तळ्यामध्ये पाईपलाईन वगैरे आहे ना भरपूर चोऱ्या झाल्या. आम्ही कंप्लेंट केल्या, बरेच बाहेर गेले. 4-5 लाख रुपये थोडा झाला सगळ्याचा आहे ना. तर सीसीटीव्ही मुद्दा सर आम्ही डिस्कस केला होता काही आहे ना मार्गावर सीसीटीव्ही कव्हरेज पुढे निघून टाकता बघायचे सीसीटीव्ही कव्हरेज निदान मुद्द्याच्या ठिकाणी चौकात 4 कोपरे गावात जे एंट्री होतात ना टाकळीचं 4 कोपरे वाचावा. हा किती जण त्या गाड्या बिड्या हायलाईट झाल्या पाहिजे. समजा 2 तासाच्या काळात कोण गेले एक ते लोकांना तिथं आता आपल्याकडे असते आपण समजा कोणीतरी मोटर चालू करा शेवटच्या 11 वाजता गेले आहे ना आणि सकाळी 3 वाजता गेले तर वायर नव्हते. तर त्या 5 तासात जेवढ्या गाड्या गेल्या तेवढ्या शोधल्या त्याला 2 फटके पडले गेले ऐकणार आहेत. सगळ्या पॉईंटचे लोक आणायचे कोणत्या गाड्या गेल्या तर बाकीचे तर चोर नाही. ज्यांचं संशय नवीन पाहिजे लगेच आपल्याला कळतं काय वायर पिशी घेऊन जाईल काय घेऊन जाईल ना. सीसीटीव्ही कव्हरेज व्हायला पाहिजे सर. एक अभ्यासिका 15 त्याकडून बसत होता मी खंडातून वाचत होतो. त्याच्यानंतर एक अभ्यासिका पाहिजे ग्रामपंचायत गावात कुठे 1 लाख घ्यावं तिथं अभ्यासिका टाकावं. इस्टिमेट जाईल 3-4 लाख कोणासाठी एक अभ्यासिका टाकायचं. तिथं 8 जागा आहे तिथं आम्ही मागे मी चालवतो पॉईंट होता क्रिकेटसाठी ग्राउंड बांधलं होतं त्यांना. त्याच्यासाठी आम्ही चालत चर्चा झाली पण सर त्याच्यावर काय झालं नाही. तर एक असं ग्राउंड बनवण्यात द्यावं सर म्हणजे तसं निधी द्यायला जसं तुम्हाला 50-60 हजार दरवर्षी तसं पडावा. थोडं मैदान बनावं खेळायचं ते थोडं चायनीज व्यायामासाठी किंवा खेळासाठी स्कूल बेल्ट टाकून वयोवृद्ध लोकांसाठी एक ग्राउंड व्हायला पाहिजे. किंवा जिमचं साहित्य डॉक्टर ते आपलं आलं होतं ना जिमचं साहित्य सरकार दवाखान्यापुढे ते आपण उठून मांडू शकतो. समजा एक ग्राउंड भेटलं आपल्याला क्रिकेटचं त्याचं एक सेक्शन बनवलं गाळ लावला त्याच्यामध्ये जिमचं साहित्य एका कोपऱ्यात मांडलं बाकी ठिकाणी कोणाला व्यायाम करून झोपून करायचे करू शकतो. हळूहळू पैसे घेऊ शकतो. आणि सर पाण्याची सोय तुम्हाला असं दुकान मार्केट विकास आराखडा दिला गावाला पाणीच पाहिजे. नाही तर आम्हाला बघा आता आमची कोणाची गरज दुष्परिणाम नाही सगळेच नाही चांगले जवळ पण कसं जर काम नसते होतं मग काय अर्थ नाही. आणि मग वैयक्तिक फक्त मी काहीतरी मॅनेज करायचं मी काहीतरी करायचं मी खरं बोललं की मला म्हणायचं नाही एवढा विषय सोडून हे तर करणार नाही. म्हणजे कुणी कुणाकडे काम असं तरी ते आम्ही बोलू पण ते तुम्ही पाण्याकडे एक लक्ष करा. बायोमेट्रिक उपस्थिती मी बोललो एक सार्वजनिक टॉयलेट की आता विकास आराखड्यातच घ्या तुम्ही. आणि दुय्यम स्वस्त धान्य दुकानाची जी काय प्रक्रिया असेल या गावात ग्रामस्थांची मागणी आहे ते चालू होईल नाही होईल तर पुढचा पाठ पाहिजे. हे मुद्दे होते माझे विकास आराखड्यात. बाकी कोणाला काय वाटत असेल तर नंतर बोलू. आता सर अगोदर मागच्या ग्रामसभेत काय झालं ते गोपीनाथ सरांचं कंटिन्यू. बरं का
2 मिनिटं. मला बोलून घ्या. मी टाकून तुम्ही काय नाव? मोरे मॅडमच्या काळात आधी झाली. सर नमस्कार. नाही. मी कवडे राजेंद्र चोबा निमगाव ग्रामपंचायतचा कार्यभार हातात पूर्ण स्वरूपात माझ्याकडे आलेला आहे. मुळे मेडिकल पदवीपर्यंत तात्पुरतं स्वरूपात छान ग्रामपंचायत माझ्याकडे. यामध्ये काय संपूर्ण माझ्याकडे दप्तर माझ्या चार्ज वगैरे काही झाले नाही. ते दप्तरच्या मला चार्ज मध्ये दिलेलं नाही तिथलं काही. पण या मिटिंगा जी आहे त्या मिटिंगा अटेंड करणं आणि काही ग्रामस्थांची दाखले मला काही लागेल याच्यावर सहाय्य करणे पर्यंत माझ्याकडे फक्त चार्ज आहे. त्यामुळं याच्या अगोदर काय तुमचे जे म्हणतात काम झाले जमा करायचे हे काय माझ्यापर्यंत काही विषय नाही. जमा खर्च माझ्याकडे मॅडमने जमा खर्च दिलेला आहे. जे मागच्या वर्षाची जमा खर्च झालेला आहे ना तो दिलेला आहे ना. मी ते वापस करून दाखवतो. पण जे काम कुठं काय झाले काय हे काय मला काही सविस्तर सांगता येणार नाही. आणि तुम्ही जे म्हणतात विकास आराखडा हे तर आपलं आता 15 वित्त आयोगाची मुदत संपलेलीच आहे. जून मध्ये आहे ना त्याच्याविषयी नियमित ग्रामसभा लावून आराखडा ज्यावेळेस बनवायचा आहे त्यावेळेस मग बाकीचे बी सगळे आपण तो बनणारच नाही सर. मी सांगतो तो बनतच नाही. तुम्ही आता घ्या तो पाठवा. तुम्हाला तो तसा मी मान्यतेसाठीच पाठवायचा ना पुढे. त्याच्यात तुम्ही थोडी कामं चालू करणार या बरोबर. नाही. आता तुमचं म्हणणं रास्तंय. आमची आहे ना 30 तारखेला मासिक सभा बनेल. तुम्ही जे मुद्दे आहेत ना ते मुद्दे मी लिहून घेतोय. ते मुद्दे मासिक सभेमध्ये मांडून आहे ना तुमचा आरो प्लॅट असो सार्वजनिक शौचालयाचा असो जे मूलभूत गरजा आहे ना त्यात मासिक सभेमध्ये चर्चा होईल सगळी. काय सीसीटीव्ही कॅमेरे असो किंवा काही हे आता आमच्याकडे जे उपलब्ध निधी आहे ग्रामपंचायतकडे त्या उपलब्ध निधीतून आराखड्यामध्ये ते कामाचा उल्लेख असायला पाहिजे. तेच म्हणतो तो आराखडा म्हणजे मागच्या वर्षी जे आराखडा तयार केलेले आहेत त्या आराखड्यामध्ये त्या कामाचा जर उल्लेख असेल तर त्याच्यावरच खर्च करता येतो. बिगर आराखड्याला खर्च करता येत नाही. त्यामुळेच मी म्हणतो सर की आता 21 तुम्ही ग्रामसभा घेतला. आज जो आराखडा बनवा ना तर पुढे वर्षभर आपण खर्च करत होतो. त्यामुळे ते मुद्दे घ्या. नाही, मी तुम्हाला जे सांगतोय ना ते आता जे 16 युक्त आहे आता पुढच्या महिन्यात आहे ना ते पूर्ण आराखडा घेऊन होणार आहे ना. हो दे ना डबल हो दे. अडचण काय परत तुम्ही कॉम्प्युटर ठेवत पाठवतो काहीच अडचण नाही. पण त्याच काय आहे तुम्हाला कशा प्रकारचं तयार करायचं काय आहे ना त्याचं सगळं डिटेल पंचायत समिती देणार. 15 सुरुवात आहे 16 नाही सुरू व्हायला लागले ना. नाही ते आलं लक्षात. मला ते कन्सर मला कळलं तुम्हाला काय काय टाकायचे समजते काय टेबल असेल ते आउटलाईन आहे ठीक आहे. तुम्ही असे कागदावरती घ्या. त्यानंतर तुमच्या फ्रेम मध्ये बसवा ना तिथे आम्ही पूर्ण काम असतं नाहीत ना. समजा माझा एक सीसीटीव्ही कमवत आहे घेतच ना आम्ही आता माझ्या सगळं तुमच्या टाकून घेणार. हा पण विकास आराखडा दाखवा. कारण काय म्हणणार तुम्ही गेले ना ते म्हणणार पुढे विकास आराखडा नाही नवीन आहे काहीच नाही घेतलं म्हणे. आता तेच काम होतं. प्राधान्याने मुद्दे आहेत ना आहे ना ते सुद्धा आता आम्ही मासिक सभेत चर्चेला घेऊन म्हणजे आता पहिला आहे आपल्याकडे का नाही करायची आहे चालू करायचंय बघा. बंद असताना पैसे उचलले जाय. ते आपण प्राधान्याने ना चालू करून घेऊ आपण. फक्त त्याचा विषय नाही. नाही ते माझ्या लक्षात आलं सर. मला काय म्हणायचं तुम्ही मला कळलं नाही तुम्ही अगोदर मासिक आराखडा घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही दिले प्रमाणे गोष्ट ते कळवा. मग ती पुढली प्रक्रिया झाली. याच्यात जे आलं सर विकास आराखडा आलं मासिक सभेत केलं मान्य न घेतलं त्याला काम करण्याची पुढली प्रक्रिया झाली. पण विकास आराखडा नावाची गोष्ट पाहिजे आम्हाला बनली. आणि दुसरा पॉईंट मॅडम आता कॉल करा. श्रीरामजी नावाचा एक विकास आराखडा विषय ग्रामसभा लावली तुम्ही घेतली होता तुमच्या गावात. श्रीरामजीचा एक आराखडा पाठवलाय ती घेतली का मॅडम. सगळंच सोडून द्यायचं का. श्रीरामजी जी आता कन्सेप्ट आहे ना श्रीरामजी आराखडा तयार झालेला आहे पाठवत असं पुढे ग्रामसभा नाही झाली त्याची.
मग त्यांची नावं ठरवणं ही होते की बाबा कोण काय करे, बाबा कोण गरीब आहे किंवा कोण असा प्राधान्यक्रम दिला. मग समजा एखादा आवाज भेटायचे, मला बी भेटावं पण मला तेच भेटावं माझ्या उत्पन्न गाठनुसार. सगळ्यांनी माझं ग्रामसभेमध्ये जाणीच नाही. या पहिल्या ग्रामसभेला हजर राहायचं ते जाणे जाणीच नसतं. ग्रामसभा लावण्यासाठी आदेश वगैरे आले. ग्रामसभा लावून ग्रामचा आराखडा घ्यावा. पूर्ण गोष्टी सर पाळल्या जात नाही. पण तुमच्या गावाचा आराखडा आहे ना तो ऑनलाईन मग सर झाला असेल, देत असेल. इथे रोड पाहिजे तुम्ही टाकता तिकडं पुन्हा तरी मर्जीने घेत जाणार मर्जी झाला म्हणतो. मला सांगा तुम्ही ग्रामसभेत तर ग्रामसभेत मुद्दा जर काही नाही गेला, बोलणं नाही झाला किंवा लोकांसमोर मांडला नाही तर मग कसा झाला आराखडा मला सांगा बरं. इथलं कुणी सांगा ग्रामस्थांनी आतापर्यंत विकास आराखडा आपल्याला झालाय का ग्रामसभेत किंवा तुमचे काय काय म्हणणे आहे वर्षभर काम करण्यासाठी तर किती नाही झालं सर. असं जी ग्रामसभा आहे तीच लोक टाकलाय नाही तर तुम्हाला ज्या दिवशी ग्रामसभा सगळ्यात विशेष काम आहे ग्रामसेवकांचं. बरं पहिली ग्रामसभा वर्षात त्या दिवशी आपण ठीक आहे त्याच्यावर जाऊ शकतो, त्याच्याबद्दल काहीच म्हणलं नाही. पण ते अगोदरपासून नोटीसवर प्लॅन ग्रामसभा त्यावेळेस जाऊन आता आम्ही तुम्हाला कसं काय विचार सांगा. मग त्यावेळेस एक इमर्जन्सी निघून असेल तर एकदम आणखी असं ऍक्सिडेंट झाला पुढे काय झालं ती गोष्ट वेगळी. प्लॅन नाही करतो मग ग्रामसभा माझा करा की 2 मिनिट आहे. ग्रामसभा कधी घ्यायचं काय ठरले ना. मॅडम शीट हो ते उत्तर द्यायची नाही ना. तुम्ही आता मुद्दे वाचा तुम्हाला लगेच केलं की काहीच केलं नाही. ठीक आहे. आता बरं का आता तुमचं आतापर्यंत जे झाले मीटिंग मध्ये ना विषयावर चर्चा करणार आहे का मुद्दे काय आपण लिहून घेऊन मासिक सभेमध्ये घेतले होते त्याच्यावर मी आमचा कन्सर्न वरती गावासारखं ते कसा माझं पण बोलणं झालं एक भेटत नाही तुमचं बऱ्याच ठीक आहे त्यांच्याकडे काय बरं आम्ही या गाड्यांच्या विरोधात पण तक्रार दिलं बरं पण काहीच म्हणजे आमचं ते आता मी एवढं ओरडतो एवढं सरांसोबत त्यांच्याकडे वेळ कमी असतो मी एवढं ते सांगू शकतो का व्हिडिओ सर नाही का मग असं आम्हाला या गोष्टी थोडी पारदर्शकता हवी असाच माणूस आम्हाला द्या. मला तुम्हीच कायम स्वरूप जे माझ्या कानावर नाही तसं माझ्याकडे पहिले 2 ग्रामपंचायत तुमच्या गड्ड्यान झालंय सर आणि तुम्ही सांगा मला सत्यता काय पण तुम्ही सर मला असं कळतंय तुम्ही असं तर तुम्ही व्यवस्थित चालवा पाहिजे तुम्ही सांगा तुम्हाला सविस्तर सांगतो. माझी 33 वर्ष नोकरी झालेली मी तालुक्यात ना 32 गावात रिस्पेक्ट आहे त्याबद्दल काहीच त्याबद्दल माझं काहीच हे नाही फक्त हे की आमच्या अपेक्षेनुसार थोड्या गोष्टी होत्या ना काय जर मी राहिलो बाय चान्स तर तुमच्याकडे राहायचं नसेल तर ते बोलताना सांगा बाबा चा थोडा आम्हाला असं म्हणलं की तू थोडा सिरियस घे काय मग ते काम थोडं फेर नव्हतं खरंच भेटायला जाऊ सर मला जे बातमी आहे ती सरच कायम स्वरूपी येतं आज पूर्ण 4 नाही आज तुमची मासिक मिटिंग व्हायची आज पुढच्या सगळ्यांची सर खरे सर चुकीचं सगळं चुकीचं काम आहे व्हायला नाही पाहिजे नाही रौंदाळ्याचा विषय नाही. सर तुम्हाला वाटतं चुकीचं काम त्यांच्याकडे ऍडिशनल पद भर दिलाय गाव सुद्धा आम्ही थोडं पारदर्शक माहिती तुम्हाला यायचं ना आम्ही कुणाकडे मला माहिती आमचं मोकार बोलले ना
आता काय आहे, थोडस आता मला बी याच्यात सगळं नवीनच आहे तुमच्या गावामध्ये भाग पहिल्यांदा सर आता माणसं इथं वाचत नाही. आवाज नका करू. पुढं नाही. मागचं येते म्हणतो आता काय. हा, म्हणजे आम्ही ज्या मागण्या मांडल्या होत्या सर त्याच्या कारवाईचा शेअर असेल ना तुमचा काहीतरी. मागचे मॅडम, सर. 26 तारखेला झालेली 13 वर्षाची वाटत आहे. 26/1/2000 मागची ग्रामसभा आहे ना 26/1/2026 रोजी ग्रामसभा झाली होती. त्याच्यात मागील सभेचं वृत्तांत वाचून कायम करणे, नंतर मागील जमा खर्चास मंजुरी घेणे त्यावेळेचे विषय. शासकीय परिपत्रकाचे व सूचनांचे कार्यालयाच्या सूचनांचे वाचन करणे. त्यावेळेस जेवेळेस शासकीय वरून पत्र आले होते तेव्हा त्याचे वाचन झालं. मेरा गाव मेरा धरोहर क्षेत्रीय सर्वेक्षण प्रश्नावली अंतिम करणे. ती नवीन शासनाने मेरा गाव मेरा धरोहर सुरू केली संकल्पना, त्याविषयी चर्चा झाली. मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत सहभागाच्या अनुषंगाने यशस्वी अंमलबजावणी करणे. म्हणजे एक मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजना एक शासनाची नवीन अभियान होत. त्या अभियानमध्ये भाग जवळपास 20% ग्रामपंचायत भाग घेतला होता. त्याच्यामध्ये 25 लाख 15 लाख 10 लाख असे बक्षीस होते शासनाचे. ते आता आपलं काही यशस्वी बाकी घेतलेलं अंमलबजावणी झालीच नाही. धरती माता वाचवा अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय पंचायत समिती स्थापन करणे व शिक्षकासाठी उपाययोजना करणे. ग्रामसभेत घेतलेले मुद्दे म्हणजे सुचवले होते त्याच्यावर ते लिहिलेच नाहीत का मॅडम? हेच वाचा, त्याच्यावर कारवाई केली. समजा शासकीय काय ठीक आहे. आता हे ठराव गेले म्हणजे जे ठराव घेतले तर मागच्या ग्रामसभा ठराव घेतले हे तुरंत वाचून दाखवतो तुम्हाला. नंतर इयत्ता 10वी वर्गासाठी सेमी इंग्लिश वर्ग सुरू करण्याबाबत याचं काय पत्र केलं का? दिलं का नाही आता येत नाही काही. ठराव घेतला ठराव घेतला. आता हे ग्रामसभा आज झाली ग्रामसभेत विरोध केलं आता ते आता लक्षात घ्या. आणि याच्यापुढे काय ऍक्शन नसते का? संबंधित कार्यालयाला पाठवायचं देणं काढायचं. शिक्षणाधिकाऱ्यांना सूचित करून वर्षी आपण ठेवायचं. याच्यात नाही माझ्या लेटर फॉरवर्ड असं काही नाही हे सुरुवातीला आज ग्रामसभा झाली आज आपण हे विषय ही बी 26ची ग्रामसभा झाली ना त्या दिवशी ग्रामसभेत हा विषय गेले. ज्यावेळेस ते जिल्हा स्तरावर पाठवायचे ना किंवा तालुका स्तरावर अधिकाऱ्यांना पाठवायचे ते सत्यप्रत लिहून ग्रामपंचायत गौरव लेटर लावून त्या ऑफिसला देऊन त्याची कार्यवाही तिथं पाठपुरावा करणं गरजेचं असतं. मग मॅडम मी तेवढं पण डॉक्टर नाही दिले का तुम्हाला? एवढं झालं घ्यायची मुलं हे ठराव ऑफिसला टाकून किती असतील पत्रच पाहिजे. मला ठीक आहे. ते ऐकत का सगळ्यांना? थांबा जरा. विश्लेषण आहे. हे तर घेतलेले मुद्दा सर. आम्हाला जी अपेक्षा होती ना याच्यावर कारवाई करायची. समजा तुम्ही नाही सांगू शकत इथून पुढे समजा तुमच्याकडे परमट असेल तर बाबा ही पत्र गेलं ही सत्यप्रत आम्ही दिलं काम चालू आहे की असं पत्र मी पाहिजे नुसतं मग समजा सांगितलं तर वाचून काय फायदा होत नाही. काय समजा आपण बदलीसाठी म्हणा किंवा आपण म्हणलं बाबा तलाठी हे नको आम्हाला तलाठी नको बदलून जाऊ द्या तर हे ठराव घेतला याचं एक पत्र तहसीलदाराला ग्रामसभेची मागणी आहे ना असं माणूस नको म्हणून ग्रामसभेत कळवलं. याचं एक पत्र तहसीलदाराला गेलं सही काय काय आपल्याला कॉपी पाहिजे बुवा कारवाई जरी का नुसतं याच्यात लिहून तर मग काहीच होत नाही ना. मग काय आता जे महत्वाचे विषय जे आहेत ना
ते त्या संबंधित ऑफिसला दाखल करणं. हा. मग त्याचं समजा पाठपुरावा करायला हे तुम्ही सरपंचांनी किंवा काही पाठपुरावाही केलाच पाहिजे. हा. पण समजा पाठपुरावा जरी नाही झाला निदान पहिल्यांदा जरी गेले का हा, हे तरी करायचं आहे. त्यांना पत्र पाठवणं आहे ना हो. त्या सचिवाचं कर्तव्य आहे. कर्तव्य आहे पहिलं पत्र. ठीक लिहिलेलं. पोस्टाचे शाळेचे करून मागल्या ठरावात आहे ते. मागल्या ठरावात आहे ते. कसा केस मामा साहेब LED बसून पाणी पुरवठा हो साहेब मीटिंग मध्ये हे नाल्या तुमच्या बरं का ते मीटिंग मध्ये विषय घेऊ ते त्यांना सांगा ते मीटिंग मध्ये विषय घेऊ म्हणा नाल्या मासिक सभेमध्ये ते विषय घेऊ. त्यांना सांगा ते तीन ते नाल्या भाऊ ते घेतात मीटिंग मध्ये विषय नाल्याचा ना घेतात मध्ये नाल्या साफ करायचा सगळ्या मग ते काय सांगितलं त्यांना घेतात ऐका मग ते घराला ठरवून घ्या थांबा आवाज येत नाहीये सर थोडं मोठे नाही आवाज. खेळाच्या मैदानाचे बिल न सोडण्याबाबत बरं का. चालच नव्हतं पेपर. हा कॅमेऱ्याचे बिल देण्याबाबत नाही गावच्या काहीतरी बिलाचं होतं. एक सांग, थोडं एवढं संपून जाईल. 10 मिनिटं राहिले. हे 2 मिनिट राहिले आता वॉटर फिल्टर तुम्ही म्हणतात ना ते मागच्या ग्रामसभेत ठराव घेतलेला आहे अहो हे मी म्हणतो लोक मरतील. तर ते लय ठराव घेतले पण होतच नाही काही. पाणी पाणी करून खूप ठराव घेतले आपल्याकडे. आमचं ठरवून पुढच्या वर्षी होईल ना मीटिंग मध्ये हा. 30 तारखेला त्याच्यात कामच होणार नाही सगळंच काम तात्काळ आहे ना हे तुमचं सार्वजनिक शौचालयाचा महत्वाचा जो मुद्दा आहे ना हा. आरो फिल्टर CCTV प्राधान्याने स्वतः करून घेणार दादा स्वतः करून घेणार सगळं आता हे पाणी पुरवठ्यासाठी तात्पुरतं स्वरूपात लावलेल्या कर्मचाऱ्यांची मागणी पेमेंट झालं का सरपंच? नाही नाही काहीच नाही झालं. तो पूर्ण केला म्हणजे काहीच कारवाई बघा सर एक पण तुम्ही कारवाई करत नाही. सरपंच एक पण कारवाई मागच्या 26 जानेवारी झालंय आज 5 महिने उलटून गेले. एकही कामावर कारवाई नाही. कुठलीच नाही कारवाई. म्हणजे कमी यायचं मागलं 150 लोक होते आज कशाने येतील सर लोक काय नाही त्यामध्ये आम्ही करायचं काही फायदाच होत नाही त्यामुळे. बरं का माणसांना असतंय पण काय असतं काम करणाऱ्या माणसाकडून चुका होत्या तर चुका ठीक आहे सर. आणि काही चुका झाल्या की त्याला आहे ना तुमचे लोक म्हणजे सांभाळून घेण्याच्या डायरेक्ट पत्र व्यवहार होतो काय होतो त्याच्यामुळे आहे ना एक काम करणारे माणूस आहे ना नाही केलं बरं असं पत्र व्यवहाराच्या पुढं ठीक आहे एखाद्या कामाला बरोबर आहे सर म्हणते ते म्हणजे यांच्या कामाला तिकडून पत्र व्यवहार त्यांच्या कामाला इकडून पत्र व्यवहार होतोय. पण सर ऐका सर ग्रामसभेने मान्यता दिली त्याच्यानंतर काय तुम्हाला पत्र करतोय म्हणजे आशा आहे की लोकनियुक्त सरपंच आहे बरोबर 9 मेंबर आणि लोकनियुक्त सरपंच 9 आहे. असं होऊ शकतं की 9चे 9 मेंबर दुसऱ्या पार्टीचे आले आणि एक सरपंच दुसरा येऊ शकतो बरोबर आहे. समजा आता एक सचिन अप्पा उभं राहिले त्यांची पार्टी नाही आली कारण की लोक नियुक्त ना सगळ्यात जास्त लोकांनी 9 लोकांनी आला नाही सर. समजा तुम्ही मासिक सभेत मुद्दा घेतला कुठे घेतला हे 9 लोक विरोध करणार आहेत काम ते अडचण मग काम होणारच नाही का मला सांगा. काम होईल त्याला पर्याय हा आहे की ग्रामसभेमध्ये सर तो पॉईंट ग्रामसभेने बहुमताने उचलावा ते काम सरपंच लोक नियुक्त करू शकतो. बहुमताने ग्रामसभा आता मग हे सरपंच मग हे पत्र जर का सदस्यांनी दिलं सरपंच उपसरपंच दिलं मग आमचं तयार आहे त्या ग्रामसभा कॅन्सल करायला पडायला पाहिजे. तिचं ते आहे तक्रार होते पांढरेट होते त्याच्यामुळे त्यांना सोडलं नसेल म्हणजे ही वाईट अवस्था कशी आहे सर एकंदरीत म्हणजे किती जे आलेले आता सध्या तुमचं तुम्ही मला सांगतो जमा खर्च किती आहे म्हणजे फक्त 12 वर्षावर सांगतो. म्हणजे अवस्था अशी आहे की आता सरपंच सांगेल तो आकडा जो माझ्याकडे आहे या तक्रारीमुळे मग असं होऊन जायचं का की 25 लाखात नाही फक्त 95,000 खर्च झाले तर ते मी कडे पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांनी इकडे तिकडे बाकी काही नाही. काय होतं गावाच्या काम भांडणात झाले त्याचं बिल सांगितल्यावर पुढचे काम झाले आपण ते काहीच नाही झालं मग बाकीच्या गोष्टी झाल्याच नाही ग्रामसभा सगळे काम करून घेते ते.
तेव्हा आणि आणखी वाढले आता महागाई जाते आता ह्याची मुदत संपलेली आहे. आता जाते. आयोगाची मुदत संपलेली आहे. हे पैसे आहेत ना शासनाला जमा करावं लागतील 5 वर्ष 15. बरोबर आहे. ऐका ना Chance होता ते. 15 वित्त आयोग एक्सपायर झालाय ना आता त्यामुळं आता 15 वित्त आयोग संपलाय 16 वित्त आयोग सुरू झालाय. हे शासनाला निधी परत करावं लागणार आहे. नॉर्मल ते असतं ना एक निधी 5 वर्षाने येतो दरवर्षी 30 लाख जोपर्यंत वित्त आयोग असतो 5 वर्ष तोपर्यंत समजा तुम्ही नाही खर्च केलं तर 30 लाख पूर्ण पुढच्या वर्षाचं हे होतं. पण आता असं झालं लॉस हे संपला 15 वित्त आयोग मुदत संपली. हा. जे काही आता सरांकडे निधी येतो आता माझ्या आकडे 25 लाख आहे तो निधी तुमचा लॅब झाला 91,000. 1 रुपया नाही तुम्हाला पाणी नाही काही नाही, तुम्हाला मागायला गेला तर ते हा निधी लॅप्स होणार आहे. लॅब सोडा देऊ काहीच नाही किती निधीचा आकडा सांगा सर 25,91,000. लय कमी काळात आबा एवढा खर्च कसं एवढा कमी काळात दाखवणार संशय कालावधीच नाही ना होऊनच होईल. होऊ शकत नाही एवढ्या कमी काळात होईल कसं त्याचा किती डेट आहे मला 31 वेळ असतं जमा खर्च आजच्या कामात डोके कसं आपले वार्षिक जमा खर्च बरं का हो 1 मिनिट वार्षिक जमा खर्च जे वाचेल सुरुवातीला शिल्लक होती 58,700 प्रमाणपत्र 660 रुपये घरपट्टी व इतर जमा 20,387 रुपये बँक व्याज 1,672 रुपये सरपंच मानधन 38,400 संत गाडगे बाबा म्हणजे वार्ड बक्षीस 10,000 रुपये आलं कर्मचारी मानधन 78,923 साधीर खर्च 1,554 सदस्य मानधन 15,181 राख्याची शिल्लक 33,619 15 वित्त आयोगाचं सुरुवातीची शिल्लक 10,01,025 बँक व्याज 7,619 अनुदान जमा झालेलं 23,08,82,512 असं 25,91,156 हे जमा झाले तेवढे 25,91,156 हे शिल्लक शिल्लक आहे 25 लाख रुपये जमा झाले तर हे शिल्लक शिल्लक आहे आता ते चाललेत पण 2 महिन्यात पुढे जाणार ही अवस्था आहे बरं तुम्ही या सभेत मांडणं होत नाही काहीतरी मार्क काढा सर व्हिडिओला बोला असं काहीतरी ग्रामसभेने ठरवलं व्हिडिओ सही करून पास होईल ना नाही आता होईल पण आतापर्यंत पूर्ण 5 वर्ष निघून गेले आता नाही म्हणत sir. इथून पुढं बोला. हा, नाही. सगळं तर ऐकलं का? आता बघा, चला आतमध्ये चला निघा बाहेर की निघा त्याच्यामुळे कसं ग्रामपंचायत सदस्यांची 25 तारखेला बैठक आहे. त्या बैठकीमध्ये ना जे आता सगळं आम्ही सविस्तर किती शिल्लक आहे काय केलेलं काम त्याचं नियोजन करून आहे ना जर त्याला सगळ्यांनी मंजुरी जर दिली सदस्यांनी तर पुढे जाता येईल नाही तर काही असंच राहील. सर, ठीक आहे आता हे नाही, हे जे फक्त नवीन मत आहे. आता हे माझी हा. आता सांगा तुमचा काय मुद्दा आहे श्रमलिंग सांगा कुणाचा काय मुद्दा आहे सर काय मुद्दा थांबा एक एक भाऊ भाऊ उठून सांगा तुमचा मुद्दा सांगून सांग गटर दुरुस्तीचे एक सांगा पोस्टला दरवाजा पडायची का शाळेच्या तुमचं ना अशी बघ घ्या कामाची घ्या. पोस्टाचं नाव आहे ना पोस्ट ऑफिस शाळेच्या एका रूम मध्ये स्थलांतरित सर्व काढून टाकायची ना
तिकडे सेफ्टी करायची घेतलाय तो टाराव घेतलाय मी. तो घेतलाय विषय सांगा बरं, बोलू टाकू. आहे ना त्या झोपडपट्टीला काही पाणी नाही काही कमीत कमी तुमच्यामध्ये आहे. पाणी नाही पाणी मला बोल थांबा बोलून द्या ना, त्यांना बोलून. पाणी बघा तुम्ही ज्यांच्या वरती कोणता सरपंच आलाय तिथं तर कोणता मेंबर कसं खात्यात म्हणजे तुमच्या त्या नकाशामध्ये आहे का नाही सांगा तुम्ही तेवढं सांगा मला. मानव जेवढे अजून आहे ते तुम्ही घरकुलं दिलेले त्यांचं नाव सुद्धा नोंद नाही त्याच्यामध्ये त्यांचा हत्ती सुद्धा नाही त्याचे ज्याचे घरकुल न झाले त्याला पैसे भेटले. प्यायची पाण्याची सोय नाही ना, पाणी तर नाहीच आहे प्यायला. तेवढं सांगा. पाण्याचे म्हणजे असे 2 दिवस के काम आता पाऊस काळात तर पुरं 6 महिने मग आम्ही मागे तेच म्हणत होतो ग्रुपवर जोगाड हॉटेल पाणी नाही तर काय म्हटलं लय पाणी लय. कशाच पाणी आहे? आज टाकू दे ग्रुपला पुन्हा मुद्दा. आता तुम्ही जेवढं घेतलं तर नाही टाकू ना पद्धतशीर टाकू आता देऊ. पाणी नाहीये आणि कसं चालेल की आमचं झालं थोडं पाणीची सोय करा आम्हाला. पाणी नाही झालं तर सगळं बंद करून टाका आमची लोक. नवीन टाकी झाली ना तुम्हाला 2024 मध्ये. काय त्याच्यात एकदम व्यवस्थित करलं पाण्याचं का? तिथं लक्ष तर कोणी घेते एकदम व्यवस्थित. कौडे मॅडम होते काय त्या हातावर कागदपत्र दिले मी काय काही माणूस नाही मोदी सकट सांगायचं कामाचं कुणाचं काही बा असल्यास बोला. आपा काय हेच बोला घरकुलचं म्हणता का? घरकुल नेमकी अडचण काय मग काय दुसरं काय दुसरं सांगा ना, मग काय लवकर सांगा. पैसे मिळते बरं चालतंय नाही मग करते ते, हा. सर हे पाणी वस्तीवर खापचे सिमेंट नाही आणि ते दुरुस्त केली. एक मांडण्याचा हापसायचं ठरलं तर 10 मिनिटं हापसा लागते तेव्हा एक मांडी पाणी येते. त्याच्यासाठी दुरुस्ती करा एक निवेदन घ्या दुरुस्ती करायचं. आणि त्या खाली सिमेंट पाहिजे. त्यात सगळ्या आल्या झाले सगळे घाण झाले. त्या खाली काहीच नाही राहिले, मातीच नाही राहिली. निकी माती हा ना पाणी इतकं पाणी फक्त काही नीट करत नाही. त्यात बोर बी आणि त्यात मोटर आहे सर. मोटर बी दुरुस्त झाली पाहिजे. तुमच्याच मार्फत बसवलेली बोट करू.